भारतच धुरंधर ठरलेला आहे आणि भारतानं तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि सलग दुसऱ्यांदा टीम इंडिया T20 वर्ल्ड कपला विजयी ठरलेली आहे। सलग दुसऱ्यांदा भारतानं ही विजयश्री जी आहे ती मिळवलेली आहे। भारतानं न्यूझीलंडला धूळ चारलेली आहे पराभवाची आणि न्यूझीलंडला मात दिलेली आहे। अखेर तिसऱ्यांदा टीम इंडियानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे आणि कुठेतरी खरंच जेव्हा या मॅचला सुरुवात झाली आणि भारताने 255 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं तेव्हा कदाचित न्यूझीलंडचा संघ हे आव्हान पेलेल आणि सहज पूर्ण करेल असं वाटत होतं। मात्र आता अनुष्का जोशी आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहे। अनुष्का, कुठेतरी जेव्हा अर्धा संघ न्यूझीलंडचा गारद झाला होता तेव्हाच खरं तर आपण न्यूजरूम मध्ये सुद्धा चर्चा करत होतो आणि टीम इंडियाचे बरेच चाहते फॅन्स हेच म्हणत होते की आपला विजय निश्चित आहे आणि अखेर तेच झालेलं आहे। काय सांगशील या सगळ्या विजयाबद्दल टीम इंडियाच्या? नक्कीच भारताने आज फक्त विजय मिळवला नाही आहे तर अनेक विक्रम जे बनवले आहेत त्याची आपण चर्चा करू शकतो। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आज आपण भारताने सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे आणि 3 वेळा ट्रॉफी उचलणारा आपण पहिला देश आहोत भारत। आजपर्यंत यजमान देशाने पुरुष T20 विश्वचषक उचलला नव्हता, आज तो सुद्धा विक्रम आपण मोडून काढला आहे। आणि जे आपण म्हणत होतो की अहमदाबादची खेळपट्टी, तर अहमदाबादच्या खेळपट्टीवर जे आपण सुरुवातीला सांगितलं होतं की 4 पैकी 3 सामने हे पहिले फलंदाजी करणाऱ्या संघालाच विजय मिळवला आहे या स्टेडियमवर आणि नेमकं तसंच झालं आहे। आज सुद्धा पहिले फलंदाजी करून आपल्याला विजय मिळाला आहे। गोलंदाजांची जर आपण गोष्ट करू तर जसप्रीत बुमराह म्हणजे खरंच भारतीय संघाला लाभलेलं हे खूप मोठं नाणं म्हणू शकतो आपण जसप्रीत बुमराहला। मोहम्मद सिराज जे बोलला होता की वी ओनली बिलीव्ह इन जस्सी भाई, ते खरं झालेलं आहे। आता फायनलच्या सामन्यात उपांत्य फेरीत पूर्ण विश्वचषकात एक गोलंदाज याच्यावरती भारत डोळे झाकून भरोसा करू शकतो तो म्हणजे जसप्रीत बुमराह आहे। आज सुद्धा त्याने 4 विकेट्स काढून हे सिद्ध करून दाखवलं आहे की त्याची कामगिरी अशा मोठ्या सामन्यांमध्ये किती झळकून येते। अभिषेक शर्मा, अनुष्का तुला थोडंसं थांबवतो आपण न्यूजरूम मधनं थेट किती एन्जॉय केलं मॅच बघितली। इंडिया खरं तर भारत आज जिंकणार हे 100% ठरलं होतं। दुसऱ्यांदा सलग ट्रॉफी आणणारा विजेता म्हणून हा भारत ठरलेला आहे। भारताने इतिहास रचलेला आहे आणि आजची मॅच आणि आजच्या मॅचचा उत्साह हा या सर्व भारतीयांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो। पंकज, आज तुम्ही काय छोटंसं बाळाला घेऊन आलेला आहात, किती एन्जॉय केलं ती पण असते। कसं बोलते इंडिया तिने पण खूप एन्जॉय केलं, सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि खूप मजा आली आणि हा भारताचा विजय निश्चित होता। संजू सॅमसन तिन्ही मॅच भारी खेळला। आपल्यासोबत अनेक लोक इकडे एक छोटं बाळ आहे। बोलो सो दिहार गुरुदेव खालसा। छोटा मुलगा आहे, ढोल वाजवतोय। किती एन्जॉय करतोयस तू? कितना एन्जॉय कर रहे हो? बहुत एंजॉय कर रहा हूँ। आज हमारी मुंबई इंडिया ने हिस्ट्री क्रिएट रिपीट और इंडिया बोलते, मुंबई बोलते, मुंबईकर बोलतायत आणि शिवाजी पार्कची ही देशातले दिग्गज क्रिकेटपटू घडवणारी माती बोलते। थेट शिवाजी पार्कवरून आपण बघतोय गणपती बाप्पा असो किंवा मुंबईकरांचा जल्लोष जो आहे तो जोरदार आहे। इंडिया बघितलं, रिपोर्टिंग करताना सुद्धा लोक जे आहेत ते एन्जॉय करतायत।